फेरीवाला हे जेव्हा वाक्य कानावर पडतं तर तुमच्या आणि आमच्यासारखे काही नवीन विषय नाही आहे. रस्त्याला चालताना होणारी ट्रॅफिक आणि त्या कडेला लागणारे व्यापारी व्यावसायिक, तुम्ही पण तिथून काही खरेदी करत असाल. शेवटी हा रोजंदारी आणि प्रत्येक जो नगरवासी असेल किंवा या शहरातला नागरिक असेल कुठेतरी उपजीविकेचा असा भाग मानला जातो. आणि त्याच फेरीवाल्याने गेल्या 5 ऑगस्ट आणि 6 ऑगस्ट रोजी या वसई-विरार महानगरपालिकेत एक धरणे आंदोलन पुकारलं. आंदोलनाचं नेमकं कारण काय होतं तर आमच्या हक्काची जागा जी आम्हाला मिळाली पाहिजे. पालिकेमध्ये जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रात अनधिकृतपणे किंवा रस्त्याच्या कडेला ज्याने ट्रॅफिक होण्याच्या समस्या निर्माण होतात अशा न होण्यासाठी कुठेतरी फेरीवाला धोरण आखण्याची ही मागणी जोर धरून होती. 5 तारखेला जे आंदोलन सुरू झालं ते 6 तारखेला झालं. इथे जेवण झालं आणि हीच ते ठिकाण ज्या ठिकाणी उभं आहे ते महानगरपालिकेचं मुख्यालय आहे. शेवटी महानगरपालिका या प्रशासनाला कुठेतरी झुकतं घ्यावं लागलं, नमतं घ्यावं लागलं आणि जे आंदोलनकारी होती त्यांना मिळालं ते आश्वासन तेही कागदावरच. मी असं का म्हणतोय, जर आपण समोर बघताय हीच ती लोक आहेत ज्यांनी इथे आंदोलन पुकारलेलं, एक बचाव संघर्ष समिती स्थापन केली आणि जी फेरीवाल्याच्या मागण्या होत्या त्या मागण्या मांडण्यासाठी यांनी 5 आणि 6 अशा 2 तारखेला इथे एक जन आक्रोश असा मोर्चा पाहायला मिळाला. पण कुठेतरी पत्र जरी मिळालं असेल तरी मागण्या अजून पूर्ण झाल्या नाहीत असा आरोप आहेत. आपण सविस्तर बोलूया. आपल्याबरोबर रुपालीताई आहेत. रुपालीताई, तुम्हाला आश्वासन मिळाले, पत्रही मिळाले, तरी देखील परत महानगरपालिका ठिकाणी काय सांगाल? काल महानगरपालिकेने एक प्रेस नोट काढलेली आहे. त्याच्यामध्ये ज्यांचा सर्वे झालेला आहे 2016 त्यांना ID देण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. चांगली गोष्ट आहे. पण विषय असा आहे की आता समजा या जागेवर समजा एका बाईचा नवरा समजा भाजी विकतोय, तर तो आता ऑफ झाला आहे. मग आता त्याची बायको तिकडे भाजी विकते. हे लोक बायोमेट्रिक करणार, हे लोक पेपर मागणार, ज्याचे सर्वे झाले त्याचे पेपर मागणार. पण जर तो व्यक्तीच नसेल या जगामध्ये तर मग त्याचे पेपर आणणार कुठून? स्मशानातून आणणार की हे लोक डायरेक्ट EMची कॉन्टॅक्ट करून घेणार आहे? तुम्हाला ती प्रेस नोट मिळाली आहे, त्या प्रेस नोटमध्ये नेमकं उल्लेख काय आहे त्या प्रेस नोटमध्ये? त्याच्यामध्ये हेच आहे की ज्यांचा सर्वे झालेला आहे त्यांना त्यांचं सगळे जे काही पेपर आहेत, अधिवास दाखला, आधार कार्ड, जे काही लागणारे पेपर आहेत ते लोक मागवणार आहेत. आणि GPS ज्या जागेवर ते भाजी विकतात त्याच्यावर GPSने फोटो काढणार आहेत. हा प्रोसेस करणार आहेत आणि त्यांना त्याप्रमाणे ID कार्ड देणार आहे. हे त्याच्यात नोट आहे. पण आमचं म्हणणं आहे की ते बरोबर आहे, ठीक आहे. पण जो व्यक्ती त्या जागेवर नाही आहे, जो मेलेला आहे, मग त्याची बायको जर भाजी विकत असेल तर त्याचे पेपर तुमच्याकडे पोचणार कसे? त्याचं तुमच्याकडे थंब घेणार किंवा काय, ते कसं होणार? ते होऊच शकत नाही. त्याच्यामुळे आमचं म्हणणं एवढं आहे की पहिला तुम्ही सर्वे करा आणि मग तो काय आहे तो प्रोसेस करा. नक्कीच. जो आधी सर्वे झालेला त्या सर्वेमध्ये ज्यांचे डॉक्युमेंटली गेले असेल, एखादा व्यक्ती जर मयत झाला असेल आणि तो मयत झाल्यानंतर तोच जो व्यवसाय त्याची मुलगी सांभाळते आणि फेरीवाला जरी झोड आखला असेल तरी कुठेतरी त्या जो नाव आहे ते नाव पुनर येणार कसं, याबद्दल महानगरपालिकेला काहीतरी नियोजन करण्याची मागणी झालेली आहे. शेरू वागेत साहेब, तुम्हाला पत्र मिळालेलं ना महानगरपालिकेने जे तुम्हाला कमिटमेंट केलं ते कमिटमेंट तरी पूर्ण झालेलंच आहे ना? महापालिकेने 2 दिवस आंदोलन केल्यानंतर जे लेखी आश्वासन दिले होतं त्यानुसार त्यांनी आत्ता वागलेलं नाहीत. आमची मुख्य मागणी होती की गेल्या 10 वर्षापासून सर्वे झालेला नाही, तो तात्काळ सर्वे झाला पाहिजे. परंतु आता त्यांनी अजूनपर्यंत महासभा झालेली नाही. ह्या ऑगस्टची महासभा होईल त्याच्यामध्ये तो प्रस्ताव आम्ही ठेवणार असं सांगितलं त्यांनी आता तोंडी. परंतु महासभा होण्याआधी, नवीन सर्वे होण्याआधी जुन्या ज्या लोकांचा सर्वे झाला आहे त्यांना पहिला ID कार्ड देतो असं सांगून फेरीवाल्यांमध्ये भांडणं लावण्याचं काम हे करतायत. दुसरी गोष्ट खास करून मला सांगायचं आहे की या लोकांनी इथल्या भांडवलदारांकडनं फेरीवाल्यांची सुपारी घेतलेली आहे. इथे जे मोठे मोठे डीमार्ट आहेत, इथे जे मोठे मोठे मॉल आहेत त्यांच्याकडनं ह्यांनी सुपाऱ्या घेतल्यात, कारण की त्यांचे धंदे चालत नाहीत. सामान्य जी जनता आहे, जी सामान्य पब्लिक आहे, ती रस्त्यावरचा माल सस्त्यामध्ये त्यांना भेटतो आणि ते घेत आहेत. परंतु मॉलमध्ये ही लोकं जात नाहीत आणि मॉलमध्ये जाण्यास भाग्य पडलं पाहिजे. जर फेरीवाल्यांना रस्त्यावरून उचललं तर लोक मॉलमध्ये जातील आणि नाईलाजास्तव त्यांना ते इंडेक्शने दिलेली वस्तू भाजीपाला त्यांना घ्यावा लागेल आणि महागाचा त्यांना भाजीपाला घ्यावा लागेल. ह्याच्यासाठी महापालिका इथे काम करते. त्यांनी काढलेले प्रेस नोटचा आम्ही निषेध करतो आहे आणि ऑगस्ट महिन्याची आम्ही वाट बघतो आहे. 20 तारीख झालेली आहे, 10 दिवस राहिले आहेत. जर ह्याच्यामध्ये त्यांनी महासभेमध्ये नवीन सर्वेचा निर्णय घेतला नाही आणि आत्ता त्यांनी जर ताबडतोब हे ID देणं थांबवलं नाही, हे अन्यायकारक आहे. कारण की ही लोकं AC मध्ये बसतात आणि निर्णय घेत आहेत. परंतु आम्ही प्रत्येक रस्त्यावर जातो आहे आणि फेरीवाल्यांचं दुखणं आम्ही समजून घेतो आहे. ह्यांना फेरीवाल्यांचं दुखणं माहीत नाही. सोपारा ब्रिजच्या खाली मोठ्या प्रमाणात जे पावती फाडत आहेत, कोणाकडनं 500 घेत आहेत, कोणाकडनं 300 घेत आहेत, कोणाकडनं 1000 पण घेत आहेत. आणि मोठ्या प्रमाणात ज्या आदिवासी महिला आहेत, ज्या कोळी महिला आहेत, त्यांच्याकडनं ज्या दीनदयालच्या टपऱ्या टाकल्यात त्या जागा अडवून आणि त्यांच्याकडनं 12-12, 15,000 ऑनलाईन पैसे घेतलेत. येत्या 2 दिवसामध्ये आम्ही लेखी तक्रार अशी दाखल करणार आहेत आणि एकही रुपया
पावतीचा द्यायचा नाही हा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाची आम्ही अंमलबजावणी करणार आहेत. जोवर कायद्याची अंमलबजावणी होत नाही तोवर आम्ही पावती देणार नाही. या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही हा ऑगस्ट महिन्याची वाट पाहतोय. जर हे झालं नाही तर पुढच्या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन होईल आणि या लोकांचं असं आंदोलन होईल की याच ठिकाणी भाजी विकणार, याच ठिकाणी आम्ही मुक्काम मांडणार, बिऱ्हाडी आंदोलन करू आणि जोवर अंमलबजावणी होणार नाही, दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी होणार नाही तोवर आम्ही इथून उठणार नाहीत. नक्कीच आंदोलन 5 तारखेला झालं, 6 तारखेपर्यंत चाललं. त्यानंतर परत ज्या मागण्या होत्या त्या मागण्यावर कुठेतरी अंमलबजावणी करण्याचं आश्वासन पत्राद्वारे मिळालं. पुन्हा तेच परत एक आंदोलन. सर वाटतं या आंदोलनानेच मार्ग निघणार? प्रथमतः मी तुम्हाला सांगतो, काल जे प्रेस नोट नगरपालिकेची निघाली त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आम्ही आमच्या मागण्यावरती ठाम आहोत. तसं आमच्या साथीदारांनी सांगितलं, सविस्तर माहिती दिली तुम्हाला, की आम्ही फक्त या ऑगस्ट महिन्याची वाट बघत आहोत की ऑगस्ट महिन्यामध्ये जो आमचे प्रथमतः मागणी अशी होती की सर्वे झाला पाहिजे. जर सर्वे झाला नाही तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन करू आणि तो आंदोलन असा असणार की ना भूतो ना भविष्य, असा मोठा आंदोलन या ठिकाणी करू आणि त्या काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर सर्वस्व जबाबदारी नगरपालिकेची असेल. पण एक गोष्ट आहे, आंदोलन करताना कुठेतरी जे व्यावसायिक आहेत, फेरीवाले तुमच्या आंदोलनामध्ये सामील होतो, तुम्ही आंदोलनासाठी काम करताय, पण कुठेतरी नुकसान त्या फेरीवाल्यांचं होत नाही का? गेल्या आंदोलनामध्ये नुकसान झालं, या आंदोलनामध्ये नुकसान नाही होणार. गेल्यावेळी आम्ही 2 दिवस धंदा बंद करून बसलो. ह्यावेळी आंदोलन असं असेल की धंदा इथेच मांडणार. धंदा इथे मांडल्यानंतर लोकांचा धंदा पण इथेच होईल आणि रात्री इथेच थांबणार आम्ही. यावेळी फेरीवाल्यांचं नुकसान नाही, यावेळी यांचं नुकसान होईल. म्हणजे लोकांनी शॉपिंगला इकडेच यायचं? हां, इथंच यायचं. तुमच्या माध्यमातून आम्ही सामान्य जनतेला आव्हान करतोय आणि लोकांना आम्ही प्रेस नोट काढणार का इथे बाजार भरेल आणि ते आंदोलन असं होईल की त्याच्यामध्ये नुकसान ह्यांचं होईल. 8 दिवस जरी वेळ आली ना तर मागचे पण दरवाजे बंद होतील आणि हे पण दरवाजे बंद होतील आणि ह्याच्यामध्ये फक्त फेरीवाले नसतील, ह्याच्यामुळे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे, आगरी सेनेचे आणि आम आदमी पार्टीचे सुद्धा सगळे लोक येतील. कारण हा प्रश्न फक्त फेरीवाल्यांचा नाही, वसई विरारच्या सामान्य जनतेच्या, गरिबांचा सुद्धा आहे. रस्त्यावर जर आम्ही भाजी घ्यायला गेलो तर 20ला 1 वाटा आणि 50ला 3 वाटा भेटतो, पण मॉलमध्ये जर गेलो तर ठरलेल्या भावाप्रमाणे आम्हाला पैसे द्यावे लागतात. आणि म्हणून हे सामान्य जनतेची लढाई आहे. या ठिकाणी आंदोलन होईल. 8 दिवस जरी बसायचं झालं तरी आम्ही बसू. हगनमुतनं महापालिकेचा बंद केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. नक्कीच. हे होते शेरूभाग. कुठेतरी जे 5 ते 6 तारखेला जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये ज्या मागण्या होत्या त्या मागण्या कुठेतरी अंमलबजावणी करण्यात येईल असं आश्वासन पत्राद्वारे मिळालं होतं. पण ती कुठेतरी अंमलबजावणी झाली असली तरी आम्हाला विश्वासात न घेता केलेली आहे. जी रचना केलेली आहे, जे फेरीवाला झोन आकारलेले आहे ते कुठेतरी आम्हाला विश्वासात घेतलं नाही आहे, अशी मागणी आता आंदोलनकर्त्यांनी घेतलेली आहे. जर काही आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर होणारं आंदोलन हे होऊन गेलेलं आहे. पण यापुढे जे होणारं आंदोलन असेल ते वसई विरारला बघण्यासारखं असेल असं आश्वासन दिलेलं आहे. पाहावं लागणार आहे या आंदोलनानं नेमकं काय घडेल आणि महानगरपालिका प्रशासनात ज्या यांच्या मागण्या त्या पूर्ण करतील का हेही पाहण्यासारखं ठरणार आहे. नवराष्ट्रकरिता निलेश महाडी, विरार.